तपोवनातली झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आता मैदानात उतरले। तपोवनातली झाडं तोडली तर शांत बसणार नाही असं त्यांनी म्हटलंय। तपोवनमधलं एकही झाड तुटता कामा नये, झाडांच्या वयाची व्याख्या सरकारला जमली नाही असं सयाजी शिंदे म्हणतात। झाडं तोडू देऊ नका, ते आपले आई वडील आहेत। तसंच मंत्री गिरीश महाजन यांनी वादग्रस्त विधानं करू नयेत असंही सयाजी शिंदे म्हणाले। झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका। शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायचे का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार, आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही। तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा, झाड तुटू द्यायचं नाही। आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे, आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुळगी नाहीत, आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार, आम्ही तुम्हाला जगू देणार नाही। वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही, पण जी जागा आहे तपोवनाची ती साधुग्रामसाठी रिझर्व आहे, आपल्याला माहिती आहे, आणि शेकडो वर्षापासून की आज नाहीये। आता त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये काही पावसामुळे झाडं उगलीत 12 वर्षामध्ये, मागच्या वेळी उगलेली होती त्यावेळेला काढलेली होती, असं नाहीये। आणि मोठी झाडं जी आम्ही त्याला कुणालाही हात लावत नाही, जी या 5-7 वर्षामध्ये झाडं आहेत, काही रेन ट्री आहेत, काही रोपटी उगलेली आहेत, त्यांनाच आम्ही हात लावणार आहोत। आणि जी झाडं आम्ही मोठी असतील, थोडीफार मोठी असतील या 7-8 वर्षातली, ती काढून दुसरीकडे प्लांटेशन आम्ही करतो। नाशिकच्या तपोवनात साधुग्राम की एक्झिबिशन सेंटर 220 कोटींच्या पीपीपी तत्वावरच्या निविदेमुळे आता हा नवा वाद निर्माण झालाय। एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट रचला गेल्याचा आरोप करण्यात येतोय। झाडांच्या कत्तलीवरनं नाशिक महापालिका विरुद्ध पर्यावरण प्रेमी असा संघर्ष पेटलाय। अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आज नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे, त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या। म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात, तर तुम्ही याची उत्तर द्या। तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका। एकही झाड 2-4 झाडं सुद्धा तोडून आम्ही असे काही बँकेट हॉल किंवा आम्ही काही करणार नाही। मी सांगितलं की ज्या ठिकाणी झाडं आहेत, वृक्ष आहेत, त्या ठिकाणी आम्ही ते करणार नाही। आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही। त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की 15,000 झाडं मोजून घ्यायची, 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, ते फॉरेस्ट बघायला जातील की बापरे यांनी काय केलं म्हणून। इतके चांगली झाडं आम्ही त्या प्रजातीची त्या ठिकाणी लावतो, मोठी झाडं लावतो।